2 रूममधून राहत्या घराच्या रूममधून सुरू झालेली शाळा आणि आज एवढं मोठं संकुल उभं राहिलं आहे. हा जो काही सर्व संघर्ष आहे, ही जी काही सर्व वाटचाल आहे, ती मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि स्वतः अनुभवलेली आहे. त्याच्यामुळं संचालक पदावर काम करत असताना मला त्या जबाबदारीचं गांभीर्य नक्कीच आहे आणि त्याच दृष्टीने माझे पुढचं हे जे काही संस्थेतलं कामकाज आहे ते त्या गांभीर्याने किंवा तो संघर्ष लक्षात ठेवून, ती वाटचाल लक्षात ठेवून त्या दृष्टीने चालू राहणार आहे. खरं तर या बदलत्या युगामध्ये, या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये काळानुसार शिक्षण पद्धती बदलली पाहिजे या मताचा मी आहे. आणि त्याच्यामुळे शिक्षण पद्धती बदलत असताना पुस्तकी शिक्षणाबरोबरच स्पोर्ट्स असतील, विविध उपक्रम असतील, त्या संस्थेमध्ये राबवले गेले पाहिजेत. आणि त्याच्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून आपल्या या संस्थेमध्ये रायफल शूटिंग असेल, आर्चरी असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, अशा विविध खेळांचं प्रशिक्षण आणि ट्रेंड प्रोफेशनलकडून, कोचेसकडून हे प्रशिक्षण दिलं जातं आहे. त्यासोबतच मार्शल कॅडेट फोर्स असेल, MCF याचंही ट्रेनिंग विद्यार्थ्यांना दिलं जातं आहे. जेणेकरून आम्हाला या शाळेत घडणारा विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी हा एक अष्टपैलू विद्यार्थी घडला पाहिजे, अशी आमची त्यामागची एक भावना आहे. हे विद्यार्थी घडवत असताना काळानुसार शिक्षकांनाही बदलणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण आता नवीन शैक्षणिक धोरण असेल, तंत्रज्ञानाचं युग असेल, याच्यामध्ये शिक्षकांनी मागे राहून चालणार नाही. कारण शिक्षकांची जबाबदारी या युवा पिढीला घडवायची आहे. आणि त्याच्यामुळेच शिक्षकांसाठी विविध शिक्षण तज्ज्ञांची व्याख्याने असतील, मार्गदर्शन असेल, त्यांच्यासाठी विविध कार्यशाळा असतील, यांचं आयोजन गेल्या काही वर्षांमध्ये या संस्थेमध्ये सर्व शिक्षकांसाठी खास करून केलं जातं आहे. जेणेकरून या भावी पिढीला घडवण्याचं एक जे काही ते सेवा करत आहेत, ती त्यांच्या हातून आणखी उत्कृष्टपणे होईल, ही त्यामागची एक आमची भावना आहे. हे सर्व घडत असताना मी ज्याप्रमाणे मगाशी बोललो की 2 रूममध्ये राहत्या घरामध्ये सुरू झालेली शाळा आज एवढं मोठं शैक्षणिक संकुल उभं राहिलं आहे. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सर्व विभाग प्रमुख असतील, सर्व शिक्षक असतील, सर्व शिक्षकेतर कर्मचारी असतील, हे सर्वजण या संस्थेचे कर्मचारी म्हणून नाही तर एक कुटुंबाचा भाग म्हणून काम करतात, त्यांची जबाबदारी पार पाडतात. आणि हा या संस्थेच्या वाटचालीमध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा ते बजावत आहेत असं माझं नक्कीच मत आहे. आणि त्यांच्या सर्व सहकार्यामुळे आणि त्यांच्यासोबतच गेले अनेक वर्ष या दायरी गावातील किंवा पंचक्रोशीतील अनेक पालक या संस्थेशी जोडले गेलेले आहेत. आणि ते सुद्धा पालक म्हणून नाही तर या कुटुंबाचा एक भाग म्हणून जोडले गेलेले आहेत. आणि या सर्वांच्या एकत्रित सहयोगामुळे आज या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये संस्था अतिशय उत्कृष्टपणे वाटचाल करत आहे आणि एक पदार्पण करत आहे. याचा नक्कीच या सर्व घटकांचा या संस्थेच्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे. तर मी मागाशी ज्याप्रमाणे बोललो की काळानुरूप बदललं पाहिजे, विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी दिल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये बोलताना मला एक डेड पोएट सोसायटी हा एक हॉलिवूडचा एक मूवी आहे आणि त्याच्यातलं एक वाक्य, एक डायलॉग मला आठवतोय. ते शिक्षक म्हणतात, I stand upon my desk to remind myself that we must constantly look at things in a different way. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघताना दृष्टिकोन आपण जो काही वेगळा ठेवला पाहिजे, हाच दृष्टिकोन ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना व्यावहारिक ज्ञान दिलं गेलं पाहिजे. विचार कसा केला गेला पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे. मनमोकळेपणाने व्यक्त कसं झालं पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे. त्याचबरोबर आपण जे काही करतोय, आपल्या प्रत्येक कृतीमध्ये समाजहित असेल, राष्ट्रहित असेल, या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. दुसऱ्यांप्रती आपले, मग ते वर्गमित्र असतील, शिक्षक असतील किंवा शेजारी राहणारे लोक असतील, यांच्याप्रती आदराची भावना असली पाहिजे. यांच्याप्रती कुठेतरी एक दयेची भावना असली पाहिजे, सहानुभूती असली पाहिजे. या सर्व ज्या काही गोष्टी आहेत आणि अशा अनेक गोष्टी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजवून या शाळेतून घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा या भारतभूमीचा एक सुजाण, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडवण्याचं ध्येय आमचं आहे. आणि त्या दृष्टीने संस्थेची आत्तापर्यंत वाटचाल राहिली आहे आणि यापुढेही राहील, अशी मी नक्कीच तुम्हाला या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने खात्री देतो. आणि आज ही संस्था जे काही वाटचाल पुढे करत आहे किंवा हे जे काही संस्थेचं एका रोपट्याचं एका वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे, हे पाहताना आणि यामध्ये सहभागी होताना नक्कीच मन कुठेतरी गहिवरून जातं. कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा सर्व जो काही प्रवास आहे तो मी स्वतः अनुभवला आहे. त्याच्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष माझे वडील आदरणीय काका असतील, सचिव सुधाकरजी जाधव सर असतील,
त्याचप्रमाणे आमचं पूर्ण चव्हाण कुटुंबीय असेल, धायरीतील अनेक ग्रामस्थ असतील, अनेक हितचिंतक असतील, अनेक नातेवाईक असतील, म्हणजे जेवढी नावं घेईल तेवढी कमी पडेल एवढ्या सर्वांचं सहकार्य ही संस्था उभी राहताना लाभलेलं आहे, अजूनही लाभतं आहे. आणि या सर्वांचं मी कायमच ऋणी राहील. एक संचालक म्हणून, या शाळेचा विद्यार्थी म्हणून मी कायमच या सर्वांचं ऋणी राहील.